30 वर्ष झाली आहे. ते नगरसेवक माझ्या समोर झाले, त्याच्यानंतर यंगेस्ट महापौर झाले, ते सुद्धा मी पाहिलं आहे. मग ते MLA झाले, ते सुद्धा पाहिलं आहे. सगळं म्हणजे डोळ्यासमोरून जात आहे ते सगळं. ज्या दिवशी येतील त्या दिवशी जी काय आमची तयारी झालेली राहील ती जगापेक्षा नक्की वेगळी राहील. आम्हाला असं वेगळं वाटत नाही आहे की ते मुख्यमंत्री झाले वगैरे. ते आमचे देवेन भैया आहे. देवेन तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आनंदसुद्धा आहे. त्यामुळे यावेळेला आम्ही आमच्या घरावर विद्युत रोषणाई आणि दिवे लावून त्याचं देवदिवाळी जसे होते तसं स्वागत करणार आहे. नागपूरकर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालेले आहे आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर लवकरच त्यांचा नागपुरात पहिला आगमन होणार आहे. आणि नागपुरात आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे जे शेजारी आहे, देवेंद्र फडणवीस नागपुरातील धरमपेठ परिसरात त्रिकोणी पार्क परिसरात राहतात आणि त्रिकोणी पार्कच्या जवळ राहणारे हे त्यांचे वर्षानुवर्षांचे जे शेजारी आहे ते पण वेगळ्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करणार आहेत. देवेंजी जेव्हा केव्हा येतील, शेजारी कशा पद्धतीने स्वागत करणार आहेत? देवेंजी हे आमचे त्रिकोणी पार्कचे भूमिपुत्र आहे. ते नागपूरचे भूषण असले, महाराष्ट्राची शान असली तरी सगळ्यात पहिले ते भूमिपुत्र आहे. त्याच्यामुळे त्यांचं स्वागत आम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने करायचं ठरवलं आहे. प्रत्येक घरावर विद्युत रोषणाई राहील, दिव्यांची आरास राहील आणि हा परिसर पूर्ण रांगोळ्यांनी आम्ही झाकवला जाईल. म्हणजे दुसरी दिवाळी साजरी करण्याचा मानस आहे. याला आम्ही देवदिवाळी म्हणू. कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? काही मीटिंग्स होत आहेत, नियोजन केलं जात आहे? हो, करतात आहे नियोजन. सगळी जेंट्स सुरू आहेत, सगळ्यांची तयारी सुरू आहे. प्रत्येक जण आपापला सहवास त्याच्यात देतो आहे आणि सुरू आहे सगळ्यांची तयारी. देवदिवाळी म्हणतायत, त्याच पद्धतीने साजरं करणार? नक्कीच देवदिवाळी सारखेच आम्ही साजरी करू त्यांना, कारण ते आमच्या देवासारखेच आहेत. त्यामुळे आम्ही नक्की तसंच करू. किती वर्षांची म्हणजे फडणवीस कुटुंबांसोबत या ठिकाणची तुमची म्हणजे सोबत आहात तुम्ही? किती वर्ष झाले? लग्न झालं तेव्हापासून मी पाहते आहे त्यांना. 30 वर्ष झाली आहे. ते नगरसेवक माझ्या समोर झाले, त्याच्यानंतर यंगेस्ट महापौर झाले, ते सुद्धा मी पाहिलं आहे. मग ते MLA झाले, ते सुद्धा पाहिलं आहे. सगळं म्हणजे डोळ्यासमोरून जात आहे ते सगळं. या त्रिकोणी पार्कने त्यांचे अनेक सेलिब्रेशन्स पाहिले. हो, बिलकुल. त्याच्यात काही वादच नाही आहे. आणि आम्हाला असं वेगळं वाटत नाही आहे की ते मुख्यमंत्री झाले वगैरे. ते आमचे देवेन भैया आहे. बस. महिला वर्ग कशा पद्धतीने स्वागत करणार आहे? काही नियोजन खास केले हैं? तैयारियां तो सब शुरू है हमारी. जब से वो मुख्यमंत्री बने हैं हम सब तैयारी कर रहे हैं. अभी सबके घर में लाइटिंग्स लग गई है. सभी मतलब जो खुशी है हम दिखाना चाहते हैं सब लोगों को कि भाई हम बहुत खुश हैं उनके मुख्यमंत्री बनने से. देव दिवाळी म्हटलं जात आहे. देवेंद्र फडणवीसांचं आगमन एवढा खास होणार आहे? देवेंद्रजी आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे देवेंद्रजींनी. त्यामुळे त्रिकोणी पार्कमध्ये एक नवीन उल्हास, जल्लोष सगळं आहे. त्यामुळे ज्या काही पद्धतीने आता जशा मीटिंग्स तुम्ही म्हटलं त्या पद्धतीने मीटिंग्स वेगवेगळ्या होऊन राहिल्या आहेत. त्याच्यात खूप सजेशन्स येऊन राहिले आहेत. वेळ माहीत नाही अजून ते कधी येतील, पण ज्या दिवशी येतील त्या दिवशी जी काय आमची तयारी झालेली राहील ती जगापेक्षा नक्की वेगळी राहील. खूप मोठी मिरवणूक त्या दिवशी नागपुरात निघेल, एक सभाही होईल असं सांगितलं जात आहे. शेजारी पाजारी अगदी सर्वात लास्टमध्ये जाऊन भेटतील त्यांना? नाही, ते तर नक्कीच भेटतील. आता असं आहे की राजकीय स्वागत वेगळं राहील, कॉर्पोरेशनचं स्वागत वेगवेगळं राहील. तसंच त्रिकोणी पार्कच्या रहिवासी जे आहेत, जिथे देवेंद्रजी लहानाचे मोठे झाले, त्यांचं स्वागत हे वेगळ्या पद्धतीने एक घरगुती स्वागत होईल याची नक्की मला आशा आहे. राजकीय दृष्टिकोनातून खूप बॅनर पोस्टर लागतात, मात्र त्याच्या मागे काही ना काही स्वार्थ असते. तुमच्या स्वागतामध्ये तसं काही नाही? आम्ही ते तर स्वार्थी नाहीच. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही धरमपेठ त्रिकोणी पार्कचे रहिवासी आहो आणि जवळजवळ 65 वर्षापासून इथे राहतो. आणि सर्वप्रथम देवेन तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आनंदसुद्धा आहे. त्यामुळे यावेळेला आम्ही आमच्या घरावर विद्युत रोषणाई आणि दिवे लावून त्याचं देवदिवाळी जसे होते तसं स्वागत करणार आहे. याच्यात राजकीय स्वार्थ कुठलाही नाही आहे. काही खास नियोजन तरुणांकडून? नियोजन खूप चांगले सुरू आहे. रांगोळी करणार आहे आम्ही. आणि मुख्यमंत्री म्हणजे 2014मध्ये साहेब देवाभाऊ आमचे मुख्यमंत्री झाले होते. ह्यावेळी ज्या हिशोबाने त्यांनी नंबर घेतले आणि ज्या हिशोबाच्या म्हणजे एक पूर्ण बहुमत सारखा जे विन आहे याच्या हिशोबाने आम्ही म्हणजे खूप जोरदार तयारी चालू आहे आणि खूप उल्हास आहे सगळ्यांच्या मनात आणि आम्ही खूप 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 हॅपी आहे.
तुमचं काय खास नियोजन राहणार? हम लोग बहुत लाइटिंग और ये सब बहुत जोर शोर से तैयारी कर रहे हैं। हमारे मतलब रहवासी हैं, हम साथ में कई सालों से साथ में रहते हैं, हमारे पार्क में रहना है, तो बहुत जोर शोर से तैयारी चालू है। तर हे सर्व त्रिकोणी पार्कमधील रहिवाशी आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक दशकांपासूनचे हे सगळे शेजारी आहेत। त्यामुळे आपला जो देवेंद्र फडणवीस आहे, आपल्या परिसरात राहणारा जो देवेंद्र फडणवीस आहे, त्यांचा स्वागत वेगळ्या पद्धतीने करण्याचा एक खास नियोजन सध्या त्रिकोणी पार्कमध्ये केलं जात आहे। देव दिवाळी आम्ही साजरी करू आणि काय खास करू ते त्याच दिवशी लोकांसमोर आणू, असं सध्या तरी नियोजन या परिसरातील नागरिकांचं आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।